13 एप्रिलचा महाजनाक्रोश मोर्चा स्थगित. सरपंच संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी अहिल्यानगरचा महाजनाक्रोश मोर्चा पुढे ढकलण्यात येत आहे. मसाजोग बीड येथील सरपंच संतोष देशमुख व परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अमानुष हत्या प्रकरणी जिल्हाव्यापी संघटितपणे आवाज उठवला पाहिजे, अशी अहिल्यानगर जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांसह सर्व जाती धर्मीय बांधवांची भावना आणि अपेक्षा आहे. नगर जिल्ह्यात जेव्हा कोपर्डी अत्याचाराची घटना घडली तेव्हा संपूर्ण राज्य आणि देशातही अभूतपूर्व आणि ऐतिहासिक मराठा क्रांती मोर्चा निघाले. याच कोपर्डी घटनेची पुनरावृत्ती ठरावी अशी अमानवी हत्या सरपंच देशमुख यांची करण्यात आली. हत्येनंतर त्यांच्या देहाची जी विटंबना करण्यात आली ती मानवतेला काळीमा फासणारी आहे. घटनेच्या 3-3.25 महिन्यानंतर नगर जिल्ह्यातील अनेक समविचारी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन पुन्हा एकदा ऐतिहासिक महाजन आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्धार केला. त्यासाठी अहिल्यानगरला 3 बैठका संपन्न झाल्या. जिल्ह्यातील समाजनिष्ठ कार्यकर्त्यांनी या सर्व बैठकांना सकारात्मक प्रतिसादही दिलाय. मात्र अपेक्षित तयारी 13 एप्रिल ही मोर्चाची तारीख जवळ येऊन ठेपली तरी तयारी होऊ शकली नाही. ज्याप्रमाणे मोठ्या संख्येचा व राज्यात दखल घेतली जाईल असा मोठा मोर्चा काढण्याचा संकल्प होता, पण तेवढी तयारी व तेवढं वातावरण जिल्ह्यात करायला वेळ कमी पडलाय. शिवाय उन्हाचा तडाखा कमालीचा वाढलाय. त्यातच या मोर्चाच्या दरम्यान शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, महात्मा ज्योतिराव फुले जयंती व पुतळा अनावरण कार्यक्रम आधीच जाहीर झालेले असल्याने प्रशासनावरही अधिकचा ताण पडणार असल्याने 13 एप्रिलचा महाजन आक्रोश मोर्चा पुढे ढकलण्यात यावा अशा प्रतिक्रिया समाजातून आल्यामुळे हा मोर्चा तुर्तास पुढे ढकलण्यात येत आहे. तसदीबद्दल दिलगीर आहोत. सर्व समाज बांधवांनी याची दखल घ्यावी असे सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जाहीर करण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर. संजीव भोर पाटील कोल्हे.